कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर इथल्या श्री सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्ट पुन्हा एकदा चर्चेत आले. तब्बल 60 कोटी 75 लाख रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप या ट्रस्टवर करण्यात आला असून या प्रकरणात उपनिबंधक रागिनी उर्फ रोहिणी खडके यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे या प्रकरणातील संशयित खडके या अद्याप फरार असल्याचा दावा करण्यात येत असून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून श्री क्षेत्र आदमापूर इथल्या श्री सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण राज्यभर गाजतंय. मंदिराच्या आर्थिक व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात उपनिबंधक रागिनी उर्फ रोहिणी खडके यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र गुन्हा दाखल होऊनही अद्याप मुख्य संशयित पोलिसांच्या ताब्यात आलेले नसल्याने तपासात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तक्रारदार अरुण हत्ती आणि प्रवीण पाटील यांनी तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकारामागे मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा दावा करत त्यांनी संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांमधील अनियमितता, ट्रस्टच्या मालमत्तेशी संबंधित व्यवहार आणि प्रशासकीय स्तरावरील निर्णय यांचाही तपास सुरू असल्याची माहिती समोर येते. दरम्यान या सर्व आरोपांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे. श्री सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चालणाऱ्या या ट्रस्टमधील कथित गैरव्यवहारामुळे राज्यभरातील भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता या प्रकरणात आणखी कोणती नावे समोर येतात आणि तपास कोणत्या दिशेने जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं.